जय महाराष्ट्र मित्र. पावसात झाडाखाली थांबल्या आणि तिथेच काळाने गाठलं. दोन मित्रांचा वीज पडून मृत्यू. अंबड तालुक्यातील महाकाळा येथील तीन मित्र दर सोमवारप्रमाणे आपेगाव येथील श्री विज्ञानेश्वर दर्शनासाठी दुचाकीवर निघाले होते. मात्र वाटेत आलेल्या अवकाळी पावसाने त्यांच्यावर काळाचा घाला घातला. पावसापासून वाचवण्यासाठी नाथनगर वस्तीजवळ एका लिंबाच्या झाडाखाली ते थांबले असता त्याच झाडावर अचानक विजेचा प्रचंड कडकडाट झाला आणि वीज थेट त्यांच्या अंगावर कोसळली. या भीषण दुर्घटनेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. घटनेचा महाकाळा गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत तरुणांची नावे गोविंद प्रल्हाद लहाने वय 21 आणि आदित्य दगडू बेंद्रे वय 20 अशी आहेत. दोघी महाकाळा येथील रहिवासी असून त्यांच्या सोबत असलेला समर्थ भगवान वाघमारे हा तरुण गंभीर जखमी झालाय. त्याला तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. महाकाळा ते सास्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्तीजवळ पावसाचा जोर वाढल्याने तिघेही झाडाखाली थांबले होते. त्या क्षणी दुर्घटना घडली. हे तीनही तरुण दर सोमवारी श्रद्धेने विज्ञानेश्वर दर्शनासाठी जात असतात. आजही ते भक्तिभावाने निघाले होते. मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होते. पावसामुळे त्यांनी झाडाखाली आसरा घेतला आणि तोच आसरा त्यांच्या जीवावर बेतला. गावात आणि तालुक्यात या दुर्घटनेमुळे शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेहांना शहागड प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अवकाळी पावसाने जालन्यात पुन्हा एकदा बळी घेतल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.